इराण अमेरिका इस्रायल युद्ध थांबणार। डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्रूथ सोशल मीडियावर दावा। दुसरीकडे इराणमध्ये सैन्य उतरवण्याची अमेरिकेची तयारी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केलाय। इराणसोबतचं युद्ध आम्ही लवकर संपवण्याचा विचार करतोय असं ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर सांगितलंय। दुसरीकडे इराणमध्ये सैन्य उतरवण्याची तयारी अमेरिका करत असल्याची माहिती समोर येते। डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत, आम्ही आमची उद्दिष्ट साध्य करण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत आणि मध्य पूर्वेतल्या आमच्या मोठ्या सैनिकी मोहिमेचं वाइंडिंग डाऊन करण्याचा विचार आम्ही करतोय। त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचं रक्षण करणारी जबाबदारी अमेरिकेवर नसल्याचंही स्पष्ट केलंय। पण याच वेळी पेंटागॉननं युद्धभूमीवर अमेरिकन सैनिक उतरवण्याचे पर्यायही तपासत असल्याची माहिती समोर येते। वास्तविकता मात्र काही वेगळीच आहे। इस्रायलनं तेहरानवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केलेत, तर इराणनंही अमेरिकन ब्रिटिश सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागली आहेत। डियागो ग्रासिया या बेसवर 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकेनं युद्ध थांबवण्याची भाषा करतानाच हजारो नवीन मरीन, युद्धनौका आणि सैनिकी साधनं मध्य पूर्वेत पाठवली आहेत। परिस्थिती निवळण्याऐवजी आणखीनच धोकादायक बनत असल्याचे संकेत या हालचालींवरून मिळतायत। दुनिया को ये दिखाने के लिए कि अमेरिका इस बात से बहुत ज्यादा कंसर्न है कि तेल की कीमतें लगातार बढ़ती जा रही हैं, उन्हें स्टेबलाइज करने के लिए उसने ये डिसीजन लिया कि ईरान के जो फ्लीट शैडो हो या नॉर्मल जो ट्रांजिट में है वो तेल के ऊपर से 30 दिन के लिए प्रतिबंध हटाया जाता है। अब ईरान ने यह कहा है कि हमारा कोई तेल ट्रांजिट में है ही नहीं, यानी ऐसा लगता है कि ये डिसीजन केवल एक मनोवैज्ञानिक दबाव या मनोवैज्ञानिक वातावरण बनाने के लिए है। असलियत में, रियलिटी में इस डिसीजन से कोई खास फर्क तेल की कीमतों पर नहीं पड़ेगा। दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केलाय, इराण आता ना युरेनियम संवर्धन करू शकतो ना बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करू शकतो। आम्ही त्यांच्या क्षमता पूर्णपणे नष्ट केल्या आहेत। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणाली मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे आणि इराण इतका कमजोर यापूर्वी कधीच नव्हता। पण हे सर्व दावे स्वतंत्र संस्थांकडून अद्याप पडताळले गेलेले नाहीत। उलट आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख म्हणतायत की इराणकडे काही प्रमाणात सामग्री आणि तांत्रिक क्षमता अजूनही असू शकते। तिकडे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं स्पष्ट केलंय की त्यांनी आजही मिसाईल उत्पादन सुरूच ठेवलंय, म्हणजेच नेतन्याहूंच्या दाव्याला इराणनं प्रत्यक्ष कृतीतून नाकारलंय। आज परिस्थिती अशी आहे की ट्रम्प युद्ध कमी करण्याची भाषा बोलतायत, नेतन्याहू युद्ध जिंकल्याचा दावा करतायत, पण रणांगणावर बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले आणि सैनिकी तैनाती हेच रक्तरंजित वास्तव आहे। युद्ध संपण्या एवढे संकेत दिसत असले तरी प्रत्यक्षात युद्ध अजून भीषण होत चाललंय। त्यामुळे अमेरिका इराण संघर्ष कुठपर्यंत जातो आणि ट्रम्प यांची वाइंडिंग डाऊनची भाषा प्रत्यक्षात उतरते का, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।